नमस्कार. प्रगती अभियान संस्थेतर्फे आपण रोजगार हमी योजना, नरेगा, मनरेगा समजून घेत आहोत. सध्याची जी परिस्थिती आहे ती अधिकच बिकट आहे, कारण आपण आता कोरोना नावाच्या व्हायरसशी एक मोठा लढा देत आहोत आणि हे करत असताना लॉकडाऊन हे करणं आवश्यक वाटलेलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या मते लॉकडाऊन गरजेचं होतं, म्हणून आपण आज सगळे एकाच ठिकाणी आहोत. ह्यामुळे काय झालेलं आहे, तर आपल्याला जी काही संधी होती कमाई करण्याची ही रोजगार हमी योजनेत तर होतीच, आणि इतरही विभागाची जी छोटी मोठी कामं निघतात गावागावातनं, किंवा आपण गावाबाहेर जाऊन कामं शोधतो शहरांमध्ये आणि तिथून काहीतरी कमाई करून गावात येऊ शकतो, ही सगळी आपली संधी या उन्हाळ्यातली आत्तापर्यंतची आपण गेलेली आहे, आपल्याला ती मिळालेली नाही आहे. ह्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेची गरज खूपच वाढलेली आहे, गावागावात वाढलेली आहे. अनेक मजूर गावात परत आलेले आहेत, त्यांनासुद्धा कामाची गरज आहे. म्हणजे मुळातच मजूर आहेतच गावात, ज्यांना दरवर्षी कामाची गरज असते. त्यात आपल्याला कमाईची पण गरज वाढलेली आहे आणि मजूर पण गावात वाढलेले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारची कामं आपण आता रोजगार हमी योजनेमध्ये मागणी करू शकतो आणि मिळाली पाहिजेत, हे आपण इथे लक्षात घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे आपण ग्रामरोजगार सेवकांना आणि आपल्या पंचायत समितीला असं म्हटलं पाहिजे की कामाच्या मागणीची वाट न बघता ताबडतोब काम सुरू करावे. कारण आज मे महिन्याअखेरपर्यंतच आपल्याला काम करता येऊ शकते, आणि ते जर मागणी आणि त्याच्यानंतर 15 दिवस अशी वाट बघत राहिलो तर आपल्या हातातनं वेळ निघून जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात किमान एक काम सुरू झाले पाहिजे, असं आपण पंचायतमार्फत आपल्या BDOंपर्यंत आपला हा मुद्दा पोचवला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा किंवा रोजगार हमी योजना सुरू करण्यात मर्यादा ज्या असू शकतात ह्या काळातल्या, त्या 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे काम सुरू करताना किंवा मजुरांना एक प्रकारचं एक विलगीकरण किंवा आपल्याला एक त्या दोघांमध्ये अंतर ठेवावं लागेल 2 मजुरांमध्ये, कारण आपल्याला माहीत आहे की कोरोना विषाणू हा कसा पसरतो. त्यामुळे ते थांबवण्यासाठी आपल्याला लांब लांब उभं राहून आपली कामं करावी लागते. त्यामुळे आपण ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत वर्कसाईटवर काम करत होतो ती पद्धत थोडीशी बदलावी लागेल. तिथे सातत्याने साबण असावे, पाणी असावे, तिथे आपण हात धुतला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे जर प्रशासनाकडनं मिळाले असेल तर, आणि सतत आपले नाक व तोंड असे झाकलेले असतानाच आपण काम केले पाहिजे. घरचा कुठलाही स्वच्छ फडकं वापरून आपण झाकून घेऊ शकतो, ते रोजच्या रोज धुतलं पाहिजे आणि मग दुसऱ्या दिवशी वापरलं पाहिजे. अशा आपण काही काळजी घेतली तर आपण आजही रोजगार हमीची कामं गावात चालू आहेत तिथे काम करू शकतो. दुसरी मर्यादा येणार आहे ती ग्रामरोजगार सेवक किती वेळा जाऊ शकणार आहेत तालुक्याला, ई-मास्टर घेऊन येऊ शकणार आहेत, किंवा तांत्रिक सहाय्यक किती वेळा गावात येऊ शकतील आणि लेआउट देतील किंवा मोजमाप करतील, अशा प्रकारच्या सुद्धा काही आपल्यासमोर अडचणी येऊ शकतात. आता फक्त आपण असं म्हटलेलं आहे की वैयक्तिक लाभाच्या योजना निघाव्यात आणि त्याच्यात आपल्याला हे ज्याला फिजिकल डिस्टन्सिंग किंवा अंतर ठेवून काम करता येणं शक्य होऊ शकेल. तर आपण सध्या कामाची मागणी करताना असं सातत्याने मांडावं की माझ्याच शेतीवर, आपण जर अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी असू तर माझ्याच शेतीवर मला शेत सुधारण्याची कामं करायला मिळावी आणि त्याची मागणी आपण आता करावी.